जाता वाटे खंती पंढरीनाथा आता बोलवित यावे आमच्या गावा आमासवे तुम्हाला गी प्राण फुटे वियोगे दुखे पुरलोटे आता बोलवित यावे आमच्या गावा आमासवे निळा म्हणे पंढरीनाथा चला गावा आमच्या आता आता बोलवित यावे आमच्या गावा आमासवे येईव रंगा येईव जी हनुमंता तुमालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा पंढरी हुनी गावा जाता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांची 14 टाळकऱ्यापैकी एक निष्ठ आणि आपल्या सद्गुरु शिवाय दुसरा विषय जीवनात आला नाही असे कोण होते? ज्यांचा या विषयातला जाणतेपणा आहे त्यांच्या तत्क्षणी लक्षात येईल ते निळोबाराय होते. तुकाराम महाराज ज्यावेळेला अभंगाच्या वह्या बुडवल्या इंद्रायणीमध्ये त्यावेळेला तुकाराम महाराज 13 दिवस अनुष्ठानाला बसले होते. अन्न पाण्याचा त्याग 13 दिवस. पण तुकाराम महाराज वैकुंठाला गेले मला भेटले नाही म्हणून निळोबाराय 42 दिवस बसले विना अन्ना पाण्याचं. त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. असणार गाव हे अस्वलांबा या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह बऱ्याचशा दिवसापासून चालत आलेला आहे आणि आता ह्या 2 वर्षे सर्व स्टॉपच होता आणि चौकड होता. अख्खा महाराष्ट्र बंद होता. पण जे नियमधारी लोक आहेत त्यांनी कीर्तन जरी नसलं पण विना उभा करून नियमाला चुकले नाही.
भल तैसे वर पडो भारी, नाम नसंडे नटळे निर्धारी, जैशी पतिव्रता प्राणेश्वरी. पण टाळ मृदंगाचा आवाज फार ते 2 वर्षे विचित्र प्रकारची गेली. पुढचे कुणी पाहिले नाही, पण आता बरे आहेत सध्या. तरी रशियाचं आणि युक्रेनचं ती दहशत आहेच अजून प्रत्येकाला. एकामेकाने काल सूचना दिल्यात, डायरेक्ट अणुबॉम्ब हल्ला. सावध राहायचं. बर का. 800 काहीतरी किलोमीटरची त्याची क्षमता आहे. मग परमात्मा कोणत्या रूपाने कसं संकट आणायचं त्याच्यावर काही येऊ देत नाही. पण ज्यांना काही धुंदी चढली होती ना, देवच नाही आहे तर दिसतच कसा नाही, नक्की त्यांची नशा उतरली परमात्म्याने. आले देवाजीच्या मना. बर का. आमाप संपत्तीवाले माणसं गेले. एका पारड्यात उभा राहायचं तराजूमध्ये, एकीकडून नुसत्या नोटा, खोरदा नाही, नुसत्या नोटा, असे खर्च करणारे माणसं गेले. प्रत्येक क्षेत्रातली गेली, प्रत्येक क्षेत्रातली, राजकारणातले गेले, आमच्यातले गेले. बर का. उत्कृष्ट आपल्या जिल्ह्यातले कीर्तनकार इंगळे महाराज, बर का, गायक, काही वादक आणि राजकीय क्षेत्रातले सुद्धा फार आमाप संपत्तीवाले माणसं गेले. त्या कळमनुरीचा राजू सातव म्हणून खासदार होता, फार चांगला माणूस, पण तिथं संपत्ती चालत नाही. महाराजांचं एक वाक्य, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई, तिथं चालत नाही. आता एक तुम्हाला सर्वांना सांगतो आणि माझ्या सहित सांगतो. त्या 2 वर्षानंतर आपल्या भेटी झाल्या, हे त्या पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावर, असं नक्की डोक्यात ठेवा. बर का. दिलाया काळे अवकाश, दिलाया काळे परमात्म्याने आपल्याला ही संधी दिली, हे आयुष्य बोनस दिलेले, त्याचा विनियोग कसा करायचा ते त्याच्या हातात नाही, ते आपल्या हातात आहे. कसं राहायचं, काय करायचं, कोणी कोणाचा मालक नसतो. सांगणं योग्य त्याला ठरतं, ज्याला ऐकून घेण्याची सवय त्याला सांगणं योग्य, आणि न ऐकणाऱ्याला सांगणं म्हणजे सांगणारा मूर्ख, असा त्याचा अर्थ आहे. आणि आताच्या काळात खरं बोलणे इतकं पाप कशातच नाही. खरं बोलणं पाप ठरते. विठ्ठला बर चूक कबूल करता आली पाहिजे. खरे बर का.
माझं चुकलो हे म्हणता आलं बघ. माझं काय चुकलं, तुला काय माती माहिती आहे का? हो. चूक कबूल, एवढं तरी मनाचा मोठेपणा. आपलं चुकलंय. तुम्हाला सांगू एक, दुंडा महाराज देगलूरकर होते. याच्यातले या कंपनीने कीर्तन ऐकलं असेल तुम्ही, कुणी असेल नसेल, काय असेल ते असेल समजा. अंकुश टोपे खासदार होते आणि त्यांनी पाथरवाल्याला सप्ताह केलता. 8 दिवस शंकर बापू आणि सुभाषबाबू देशमुख, कीर्तन भगवानगडची भीमसिंह महाराज, उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली, दस्तापूरकर मारुती महाराज. माझा त्यावेळेला मृदंग शिकण्याचा प्रेड होता गोविंदभाऊ. हो. मला शंकर बापूंनी बोल सांगितला होता, दिन 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 घेंत्रिकता, दिन 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 घेंत्रिकता, घेंत्रिकता ता घेंत्रिकता ता घेंत्रिकता ता. हे बोल मला सांगितलं होता. दुंडा महाराज 3 दिवस होते. मी आपलं त्यांचे पाय चापायचो, धोत्र धुवायचो, कपडे धुवायचो. हे दुसऱ्यांनी सांगितलेलं सांगत नाही, मी ऐकलेलं, मी तिथं होतो. दुंडा महाराज म्हटले, लोक म्हणतात दुंडा महाराज ज्ञानेश्वरी फार चांगली सांगतात, पण मला अजून एकाही ओवीचा अर्थ कळाला नाही. याला शहाणा माणूस म्हणतात. मला अजून एकाही ओवीचा अर्थ. आणि तशी ज्ञानेश्वरी सांगणारे महाराज महाराष्ट्रात अजून जन्माला यायचे. ते असं म्हणले, मला अजून एकाही ओवीचा अर्थ कळाला नाही. लहानपण आपला नाम सप्ताह फार चांगला चालू आहे. गावातील सर्वजण एका आईच्या लेकराप्रमाणे हा सप्ताह पार पाडतात. बऱ्याचशा वेळेला मी इथं आलेलो आहे. सुरुवातीला आलो तेव्हापासून माधव महाराजांनी मला पहिली तारीख दिली ती. त्यानंतर जीवराज भाऊ, आपले गुरुजी, सर्वच कार्यकर्ते मंडळी, गाव तसं जाणकार. नाहीतर एअरपोर्ट डोक्याची माणसं ताबडतोब लक्षात येते. गाडीतून उतरले नुसतं असं पाहिलं का असं आलं समाधान वाटतं. वा वा छान. नाही ते काही ठिकाणी महाराज आले काय गेले काय काही म्हणजे कुणाला वय का लई तर येतात. आणि शाने लांब वाटेऊ काटेऊ, लहान लहान लेकरं आमच्या वाटेऊ ठरलेलं असते. आणि शाण्याला बळच म्हणलं लागतं पुढे येऊन बसावा, कीर्तनात पुढे येऊन बसावा. ते तिकडून म्हणते महाराज चलू द्या. एक गारुड्याचा खेळ, एक कथे काळीची मर्यादा. कीर्तन म्हटलं की शिस्त. ती साऊंड सिस्टीम आल्यापासून कीर्तनकार, चोपदार, टाळकरी, विनेकरी, पखवाज, ऐकणारी शिस्त लागते. नाही ते काय त्या सप्ताह करण्याला किंमत. पखवाजे सत शिकलं नाही, पाण्यात बदल झाला सत बर का. तेव्हा छान सर्वजण जाणकार मंडळी. पुन्हा आमचे फार माझ्यावर श्रद्धा
कामोठ्याला असतात वरवटीचे चाटे, फार मोठे उद्योगपती, एका कपड्यावर गेलेले पती पत्नी. पण मी तिथं जाऊन आलो, अब्जावधीचे 2 मॉल आहेत त्यांचे. त्याला आता नाव कोणता एरिया तुमचा? उलवा 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 त्या साईडला. आणि नम्र, पण ते नेमका त्यांनी पत्रिका वाचली, त्यांनी म्हणले तुमचं कीर्तने मी येणारे. म्हटलं या. आणि छान मृदंगवादक, टाळकरी, गावातले माणसं सर्व वजनदार. आळंदीत कृष्णा ढाकणेचं फार मोठं नाव. मग कुठले आश्वलांबा, कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो त्याचं नाव लागतं. मग ते गावाचं वैभव असतं. ते कुठले जीवराव भाऊ आश्वलांब्याचे, कुठले गायक कोष्टी शिरसगाव, कोष्टगाव गोविंद महाराज शिरसाट. कुठले वादक आमक्या गावचे. कुठले चोपदार. आता तुम्ही गावकरी कीर्तन संपलं की तुमचा आणि यांचा संबंध सोडायला आमच्या गाडीत घेऊन जातो. शिस्त पाळली पाहिजे. विना घ्यायचा म्हणजे असं. आणि राग मानू नका बरं का. हा नवीन येतं मग गप्प बसायचं, घ्यायचं नाही. अजय दे आलं का लक्षामध्ये. शिस्तीला महत्व असतं, फार महत्व असतं. ऐका लक्ष देऊन. या अभंगात महाराज निळोबाराय वारकरी संप्रदायाची बैठक सांगतात, संप्रदायाची निर्मिती सांगतात, संप्रदायाची उपासना सांगतात, संप्रदायाची जोपासना सांगतात, संप्रदायाची साधना सांगतात. पहिला मुद्दा असा आहे, या संप्रदायाची निर्मिती आयऱ्या गायऱ्याने तयार केलेली नाही. या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत ते भगवान शंकर. मनाने जे तयार केलेले असतात त्याला पंथ म्हणतात. ते पंथ मावळ्या जातात. संप्रदाय जो असतो त्याच्यात संत असतात, आणि जिथं पंथ असतात त्याच्यात जंत असतात. विठ्ठल मग संप्रदायाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर. कशावरून? ऐका. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो कावडी घेतली खांदी, कावडी घेतली मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, त्याचे चरणे बिनवणी कापडिया रे, कापडिया प्रवर्तक आहेत त्या भगवान शंकर. आता ऐका. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली. त्याच्यात 2 रत्न अति आवडीचे आणि 2 रत्न त्याचा विषय नाही, पण 1 रत्न आवडीचं, दुसरं ना आवडीचं. त्या दोन्हीपैकी 1 आवडीचं, 1 ना आवडीचं. बाकीच्या 12 रत्नाचा विषय सोडून द्या. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा, असे 14 द्या. 12 सोडून 1 आवडीचं, 1 ना आवडीचं, असे 2. आवडीचं रत्न ते म्हणजे लक्ष्मी. प्रत्येकाला वाटायचं आपल्याला हार घालेल, आपल्याला हार घालेल. सर्वानुमते बैठकीत ठरलं, प्रत्येक जण रांगेत बसा, तिच्या मनाने ज्याला हार घालायचं त्याला घालील. रांगेत बसली. त्याच्यात परमात्मा बसले. नेम म्हटलं की सर्वाला आला.
आम्ही नुसतं तुम्हाला सांगायचं असतं नाही, आम्ही सुद्धा पाळायचा. नुसतं तुम्हाला सांगायचं नाही नाही, आमची पहिली नीट काशी करायची, मग तुम्हाला सांगायचं. नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान पुढं सांगत नाही. बरं का? अहो एका महाराजांनी कथेत सांगितलं, चातुर्मासात कांदा खाऊ नये, चातुर्मासात लसूण खाऊ नये, चातुर्मासात वांग खाऊ नये, हे पदार्थ निषिद्ध असतात. जीव तोडून सांगितलं. एक दिवस एका बाईने आमंत्रण दिलं, महाराज जेवायला आपल्याकडे या. येतो माय. गेले. त्या बाईने 4-5 भाज्या केल्या. त्याच्यात एक वांग्याची भाजी केली, काळा मसाल्याचं वांग, पाटावरून तो वाटून केलेले. तुम्ही बघा चुलीवरच्या भाकरी, बाजरीच्या, गावरान बाजरीच्या, त्याला तीळ लावलेले, पाटावरून ते वाटून केलेले काळा मसाल्याचं वांग, खाणारा गडी असा वाघासारखा, 2-3 भाकरी चुरून 5 मिनिटात भोगा. बस. आता एवढं लोडल्या चपात्यानं आपण म्हणलं का चपाती तो ह्या जीवच नाही तर काय माती खाशीन का? अन्न पचन करायला ताकद लागते. शरीर हे सर्व जग आहे बरं का मामा. कुणी असू द्या, हे तर खरं एक नाही. कथेची सामुग्री देह अवसानावरी. तुमच्या बांगल्याला आणि इस्टेटील शेतीला विचारतो कोण? घरातले मुलं असे वाघासारखे पाहिजेत आणि पुन्हा संस्कार, नाही तर नुसतीच ताकद. आणि त्यांनी पहिला प्रयोग वाढलोच केला, टाकली थाप मानव चाललं म्हणला. अलगला संस्कार. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असं. आणि हिवाळ्याचा प्रेड महाराज बसले जेवायला. ती बाई बुद्धिवान, तिने कथेत ऐकलं होतं महाराजांनी सांगितले वांग खायचे नाही, कांदा नाही, लसूण नाही. मग बाकीच्याला वांग वाढलं, महाराजाला वाढलंच नाही. तिथपर्यंत आल्या वाडीत की ती माऊली पुढे जायची. बरं ती भाजी इतर भाजीपेक्षा आकर्षक दिसायची. महाराज नुसतं असं पाहायचे, इकडं वाढूच तर बाई तिकडं दिसायची. महाराज मनात म्हणायचे कोंडू कोंडू धरीन. अर्ध जेवण झालं. शेवट महाराजांनी विचार केला, आत्ता जर लागलो तर या भाजीचा ना आपला विषय संपला. शेवट म्हणले माई सर्वांना वांग्याची भाजी वाढली, मी काय म्हणे बाया महाराज तुमच्या करताच इतका कुटाणा केलाय, पण तुम्ही सांगितले वांग खाऊ नये म्हणून वाढलं नाही. माझा काय दोष आहे? महाराज म्हणले बाई मी वांग खाऊ नये म्हणून सांगितले, रस्सा रस्सा वाढेल काय हरकत आहे का? पळतच गेली बाईन, पातेला आणला, असं पालथ केलं. पण एक वांग आलं तर ताटात आत्मदहन करण्याच्या प्रेडवर पटकन त्या बाईने अशी पळी आडवी लावली. महाराज म्हणले पळी का आडवी लावली? म्हणले वांग पडन. म्हणले मनाने पडलो काय हरकत नाही, आता तुम्ही बोल. तुम्हाला सांगतो हे संप्रदाय लक्ष देऊन ऐका. हा संप्रदाय असा आहे, हे कलाकाराचा नाही, विद्वानाचा नाही, हे सगळ्या साध्या भोळ्याचा, पण बोले तैसा चाले त्याचा संप्रदाय आहे. उत्तरेश्वर पिंपरीला माऊली होऊन गेले, चाकूरवाडी, खरं पिंपरी, उत्तरेश्वर पिंपरी. मी त्यांची 4-5 कीर्तन वाजवली बरं का. काही येत नव्हतं माऊलीला, मी सांगतो की लय अभ्यास काही नव्हतं, पण एकच होतं, आणि अन्नदान आणि अधिकार. एक निनावी ट्रक आली साखर भरून, फुल ट्रक. त्यात शेठजींनी ड्रायव्हरला सांगितलं ती साखर खाली करून आपली गाडी घेऊन ये. त्या ड्रायव्हरचं घर होतं रस्त्याला. त्याला वाटलं शेठजी इकडं महाराज तिकडं, 2 पोती टाकली घरी.
ड्रायव्हर लय मोकळे म्हणायची मग काय काय गेला आणि ते माऊलीला म्हणे दादा साखर खाली करून घ्या. ऐका हे आता माऊली म्हणले तू ते 2 पोती जिथे टाकलेस ना आखी गाडी खाली कर ना तिथे नेऊन एवढीच कशाला आणली. पाया पडला म्हणला चुकलं माझं परत गाडी नेली ते 2 एवढा अधिकार अभ्यास म्हणून नाही फक्त कृती बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले वामन भाऊचं भगवान बाबाचं नाव कशामुळे एकच बोले तैसा चाले. आता सप्ते चालू आहेत तिकडं भगवानगडाचे नारायणगड आणि गहिनीनाथगड. परवा पारगावला गेलो कालच परवा कशाचं काल नुसत्या मंडपाची सुपारी 25 लाख आमची गडाची मंडपाची सुपारी 25 लाख आणि शेवटच्या पंक्तीला कमीत कमी 450 क्विंटल साखर लागते. भगवानगडाला तुम्ही पेपर वाचले असतील टीव्हीला ऐकलं असेल मुठीत बसणारे गाव 1,13,00,000 देणगी घोगस पारगावे. जिंतूर तालुक्यात बोरकिनी 97 लाख रुपये दिले आणि म्हणले अजून आमचे कर्मचारी काही बाहेर आहेत 1,01,00,000 द्यायचे तुम्हाला. देण्याकरता धन लागत नाही लक्षात ठेवा माणसं हो. देण्याकरता धन लागत नाही देण्याकरता मन लागतं मन. धनावाले लय पडले जगात गोरगरीब मजुरी करणाऱ्याच्या वर्गणी पाहिल्या आणि जे धनवाने त्यांना म्हणलं का सप्ताह आलाय त्याने म्हणलं या ना फिरून मी का पळून चाललो का. आता बिचारी गप आपलं जायचं जाऊ द्या जाऊ द्या आणि सांगा भाऊसाहेब सगळे झाले का मी एकटाच राहिलो का. अहो सर्वांनी दिल्यात तुम्हाला काय द्यायचं मग द्यावाच लागन का. नका घोळ घालू सांगा काय द्यायची ते. त्या पाटलांनी सरपंचांनी चेअरमननी त्यांनी किती दिलेत त्यांनी दिलेत 11,000 एक पोत गहू देते ना. त्यांना काय झालं अख्ख्या गावाला खातीत. अरे पण तुला काय द्यायची आणि मग म्हणतो टिपा कुठं देवाला दिल्याने कमी होते. यांना वाटतं लय मोठा आकडा सांगतोय का 40-50 हजाराचा शिलागी रजिस्टर सांगा टिप टिप. अरे पण टिपायचं काय टिपा शेअरभर हायब्रिड एवढा नमुन्या इकडे नाही दिल तर परमात्मा कोणत्या रुपयाने झटका देईन काही कळायचं नाही काही कळायचं नाही. काही होईन घरात कुणाचा कुटाणा होईन दवाखान्यात न्यावं लागेल. तिथे गेल्यावर डॉक्टर म्हणते आ करा जीभ दाखवा झोपा उलट. एवढं तपासच झाल्यावर डॉक्टर म्हणते तुम्हाला काय होते. आता आम्हाला काय होतं हे कळलं तुमच्याकडे कशाला मरायला आलो. मग त्यांनी त्यांच्या गोळ्याचे इंजेक्शनचे 150 रुपये घ्यायचे. उषा मेडिकल स्टोअर शिवाजी चौक जायचं चिठ्ठी घेऊन शीट जाऊ बिकसूल कॅप्सूल 85 गोळ्या दे. परलं काड्याच्या 15 बाटल्या दे. त्यातल्या 75 गोळ्या दे. अशा सगळ्या द्यायच्या. मग शेठजी बिल किती झालं 2 मिनिट थांब. 27 रुपये 70 पैसे. आणि मग म्हणतो काय महागायला आग लागली. आमच्या तिकडं तुम्हाला सांगतो वामन भाऊची वर्गणी एकाने जाहीर केला आकडा माणसात केला आणि बाबा गेलो असे कार्यकर्ते म्हणले तू बाबाच्या समोर आकडा. भगवान बाबाचं काम शांत होतं. थोडी तुम्हाला माहिती सांगतो अभंगाकडे येऊ आपण पण तुम्हाला ती माहिती कमी आहे. भगवान बाबाचं काम शांत
कसा आहे पकवाज माझा, कसं आहे उभा राहा, कुणी उठून जा, पाय मोकळा करून या. हा. प्रमाण विषय नसला तरी दिलं तरी बाबांना म्हणचं वा वा. पण वामन भाऊच्या बाबतीत जर कुणी मध्ये उठला, एखाद्या बाईचं लेकरू रडलं, एखादा पखवाजा चुकला, एखादं प्रमाण मोक काय बोलतेल याचा आणि वाच्या सिद्धी तर उडायचे लोक. एका टाळकरीने गोविंद बरंच प्रमाण दिलं, विषय नाही काही नाही, मोकर आपला वरडला या काही. आता ते बाबाने असा हात केला, प्रमाण बसलं नाही, तो पखवाजाला म्हणतो वाजू वाजू वाजू. शहाण्या माणसाला एक शब्द लय झाला. झालं प्रमाण, कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावर आला मग गप्प बसव ना. शहाण्या माणसाचं काम पुन्हा काय हाताळायचंय, संपला विषय संपला. ते आला म्हणला बाबा माझा माणसाचा अपमान केला. बाबा म्हणले डबड्या डोक्याच्या, मी काय छिटूर कीर्तन का का, मी हात केला की तू गप्प बसायचं, कशाला वरडलंस मोकार, विषय नाही काय नाही. तो म्हणला चुकलं तर चुकलं, घ्यायचं बागून. बाबांनी एक शिवी दिली, ती मी नाही सांगत पण त्यांची पेटीन शिवी असायची. आणि म्हणले असंच कुत्र्यावानी भोकत फिरशील, त्यो ज्या सप्त्यात जाईन तिथं त्या टाळ करायची, त्याची बांधणं त्या गाववाल्याला मिठामिठीची पाळी. आणि मग अशी म्हातारी माणसं म्हणजे पोरव त्याच्या नादी लागू नका, त्याला वामन भाऊचा शाप आहे. वाचा सिद्धी वामन भाऊ. आणि भगवान बाबाचं काम शांत, लक्ष्मीपुत्र, जिथं बसतील तिथे ठीक पैशाचा बर का. आणि इकडं वैरागी. बबनराव ढाकणे मंत्री होते, मुंडे साहेबाचं तेव्हा फार किंचित नाव, ते बी ह्याच पट्ट्यात, तिकडं माहिती नव्हतं आम्हाला. तेव्हाच माझा जन्म नसेल तेव्हाचा विषय हो. 72ला बबनरावांनी इंदिरा गांधीला आणलं होतं, पंतप्रधान इंदिरा गांधी पाथर्डीला आणलं होतं. आणि माईक हातात घेऊन सांगितलं ढाकणे साहेबांनी, आपल्या देशाच्या पंतप्रधान श्रीमती गांधीजी यांच्या हस्ते वामन भाऊचा सत्कार करण्यात येईल. पंतप्रधान सांगतोय बरं का, मेंबर सदस्य हे नाही सांगत. पंतप्रधान हार घेऊन उठल्या. जवळ आल्यावर वामन भाऊ म्हणले माय, जरी पंतप्रधान असलं तरी महिलात या शरीराला महिलाचा स्पर्श नाही, पार पांढरा झालोय, आता थोड्यासाठी कशाला लावून घेऊ. पंतप्रधानचा सत्कार आता सांगा, आताच्या महाराजाला हे जमन का सांगा तुम्हीच. बरं जाऊ द्या, दुसऱ्या महाराज जाऊ द्या, मला जमायचं नाही, कशाला दुसऱ्याला बोलू मी. लगेच फोटून व्हॉट्सअपला की काय सत्कार दाबड्या यानीच तू हा पावर निघून गेलाय. त्याग सोपा आहे का? लढाईच्या गप्पा मारता येतील, लढाई करता येणार नाही. तसं पंतप्रधानाने हार घालणं आणि मी नाही स्वीकारित, तोची साधू वळखा, तोची साधू पद्धतीने ते दोन महात्मे होऊन गेले. म्हणून या बीड जिल्ह्याचा काया पालट झाला, काया पालट. अख्ख्या महाराष्ट्रात
या संप्रदायाची जी पद्धत आहे ती बीड जिल्ह्यासारखी कुठंच नाही. त्याचं कारण नेकनूर बंकट स्वामी. या जिल्ह्यातले वादक, टाळकरी, कीर्तनकार दाळण्यातल्या खाड्यावर निवडूनच पडतात, कुणीकडे जाऊ. त्या दोन महात्मे आणि स्वामींचे शिष्य हे भगवान बाबा आणि वामन भाऊ. माझी आजी दळता मांडीव घ्यायची मला आणि दळता दळता वाव्या म्हणायच्या, साधू मध्ये साधू असा पुन्हा नाही होणार, भगवान बाबाची सर नाही कुणाला येणार. भगवान बाबा झाले शिव तारा चालल्या गुंगत, बोलतेत वामन भाऊ बाळपणीची संगत. रडायचे लोक. वामन भाऊ झाले शिव बीडच्या त्या दवाखानी, कोण्या माऊलीचा हिरा आक्रोश मांडीला लोकांनी. गैनीनाथ गडावरी गैनीनाथ मारी हाका, अशी ही संन्याशाची गादी पाप्याला देऊ नका. विठाला म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा त्याची सदा. का बर तयाच्या चिंताने चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. ऐका मग लक्ष्मी मातेने हार घेतलेला सर्व रांगीत बसले. प्रत्येकाला वाटायचं आपल्याला हार घाले असे मान करून उभे. पण लक्ष्मी माता निघाल्या निरखित निरखित गेली. पाहत 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 परमात्मा पाहिला. पाहेत व तन्मय झाले. काळा सावळा रंग पिवळा तो बाळ ब्रह्मचारी. तो बाळ ब्रह्मचारी पद्म झळकती पायावरी. असा भगवान पाहिला. तिथंच लक्ष्मी थांबली की परमात्मा फिरून बसली. फिरून आली. पुन्हा भगवान फिरून बसले. पुन्हा फिरून आली. पटकन गळ्यात हार टाकला आणि पाय धरले. ज्याला तरुण जायचे, ज्याला जीवनात विजय मिळवायचा, त्याला पाय धरण्याची सवय लागते. वाढण्याची नाही बरं का. आपल्याला पाय वाढण्याची सवय, धरण्याची नाही. आपला नैसर्गिक गुण पाय वाढण्याचा. पाय धरण्याची सवय पाहिजे. नम्र झाला बर का. पाय धरले. जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी आयशी. जयाची पाय लक्ष्मीचे हाती.
अशा प्रकारे ती दाशी होऊन बसली. मग सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. माधव महाराजांनी आपल्या गावातली संप्रदायातलं वैभवे माधव महाराज कन्हेरगावला माझ्या कीर्तनात होते. कन्हेरगाव नाका, तान्हाजी मुटकुळे, आमदार तान्हाजी मुटकुळे कन्हेरगावला आलते आमदार नसताना. म्हटलं तान्हाजीराव आपल्या हाताने माळ घालायची आणि आमदार होऊन यायचे, आणि जर नाही आलं तर पुन्हा डोक्याला फेटा लावायचो नाही. दुसऱ्या वर्षी आमदारच लाल दिवाण ते तिथं माधव बाबा त्या गावात आम्ही दोघं फार लाडके. कन्हेरगाव नाक्याला अति लाडके. ह्यो विषय मी सांगितला होता. असे डोळे पुसले होते माधव बाबांनी. विठाला श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. विषय संपला लक्ष्मीचा. राहिलं विष. विष कोण घेते? विष घेतल्यावर काय होतं प्रत्येकाला माहिती. ते कापसावर औषध फवारताना हुकून चुकून एखादा थेंब पोटात गेला तर काही माणसं जय हरी. काही काही खेड्यातल्या महिला घरात काही तंटा झाला वगैरे मग असे कामं करतात. काही 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 नाटक करायला जाते तर त्यावर तर खरं होते बरं का. आम्ही फार रत्नागिरीहून कार्यक्रमाहून आलो आणि सकाळ सकाळ आळंदीत आलो तर आमच्या गल्लीत बरेचसे माणसं जमलेले रडारडी पडापडी. मी म्हणलं नेमकं काय झाले. आमच्या एका गल्लीतल्या बाईनी पाव किलो रोगरचा डबा संपवला. पाव किलो. अख्ख्या गल्लीत दुर्गंध सुटल्याला. लोक असे. मी आमच्या मंडळीला म्हणणार नेमकं काय झालंय. म्हणली त्या सुवर्णीने विष घेतलंय बघा ना, लेकरं लहान लहान. म्हणलं तू गेली नाही तिकडे. म्हणले मी जायचंच तिकडे. म्हणलं पटकन जाऊन ये ना. आता ही गेली आणि तिच्या गळ्याला पडली सुवर्ण. असं करायचं नव्हतं बर का. लागली ना. आणि 5च मिनिटात तिकून हसत आली. आपले मुरक्या मुरक्या हसत हसत आली. मी म्हणलं तो एक फटका. इथे काय चालेल खुशाला हसत. तुला काही डोकं आहे की नाही. मला म्हणली घरात चला सगळे सांगते. म्हणलं काय झालं. म्हणली मी मनातून रडायला लागले. तिच्या गळ्याला मिठी घातली पण ती रडता रडता मला तिने कानात सांगितलं महाराजीन बाई रडू नका. मी पेली नाही ओतून घेतले. मराव किती वय झालं तरी मराव वाटते का. होय बाबा. कुणालाच वाटत नाही हो. कुणालाच वाटत नाही. न मरणे निर्विवाद जगा पुढे विष कोण घेतय. मग सर्वानुमते ठरलं द्या भगवान शंकराला. शिव भोळा चक्रवर्ती दिलं विष. त्यांनी घेतलं पण अंगाचा दाह झाला. मग गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हे घेतलं. मस्तकावर गंगा धारण केली. कपाळावर चंद्र, शेषवासुकी गळ्यात, गजचर्म वाघाचा चामडा, हातीचा चामडा. पण दाह क्षमेना. आणि शेवटी स्मशानभूमी गाठली आणि बसले भजन करीत. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. ध्यानी बैसोनी शंकर. ध्यानी बैसोनी
माता म्हणते सर्व देवांचे देव तुम्ही, तुम्ही भजन कोणाचं करता, असा देव कोणता? कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती असं लोक वर्णन करतात, आणि तुम्ही भजन करता असा देव कोणता मला सांगा. भगवान शंकरांनी सांगितलं, पहिली गोष्ट गुप्त बात महिलाजवळ सांगू नये. बरं का, गुप्त विषय असला ना, घरातला गावातला गलीतला यांच्यापर्यंत जाऊन द्यायचा नाही. किती बजावून सांगा, त्यांच्या पोटात तो विषय थांबणारच नाही. अंतरीचे धावे. आता समजा निवडणुकीचं वातावरण आहे, 4-5 जण बसली, त्या घरातल्या बाईंची आणला आणि मग चोपदार म्हणे, ताई वातावरण विचित्र आहे, आम्ही 4-5 जण, तुम्ही यात, बाकी हा विषय कुणाला माहीत नाही, याचा स्फोट झाला तर गावात तंटा होईल, कुणाला म्हणू नका. म्हणे मला काय कळलं काय. नीट लक्ष ठेवा, मावठ्याची आईची शपथ कुणाला मानणार नाही. मावट्या बरोबर, कोणाचं नाव आहे मावट्या? पण शपथ घेतलेली सुद्धा लक्षात राहणार नाही. सकाळी झाडता झाडता शेजारनिक जाणार, त्याच्यात पुन्हा ते नसवाड्याचं व्यसन असावा, आणि मग ते झाडू खाली टाकायचा. अशी बोलण्याची पद्धत ताल स्वरात. तुला माहित नाही का मग. आणि शेवट एक भैरवी असती बरं. हे बघ, मी तुला म्हणून म्हणले नाही तर कुणाला म्हणशील ती म्हणजे मला काय करायचं. अख्ख्या गावात ट्याम्बा. वामन भाऊ तर असं म्हणायचे बरं का, वामन भाऊ म्हणायचे, हनुमंतरायासारख्याला जन्म दिला यांनी, शिवाजी महाराजासारख्यांना दिला, स्वामी विवेकानंदासारख्यांना दिला, ज्ञानोबरायासारख्याला जन्म दिला, म्हणून यांना मानणं योग्य. नाहीतर रामाला वनवासाला पाठवले हेच होते. 12 वर्षे वनवास पांडवाला द्रौपदीच होती ना. असे ते एकदा थोडं मला फार बरं वाटलं बरं का, मी रंगून गेलो. आता चेहरा आपला बदलला, नाही तर बोर झालं. तर प्रवास का सोपा आहे का? पुन्हा उन्हाचा पत्ता नाही, उष्णता नाही, मरायची पाळी आली महाराज त्या उन्हाने. पण हे वातावरण पाहून पकवास टाळकरी ऐकणारे. आताच 1-2 तुम्हाला उगाच सांगतो, आणि एखादा शब्द गेला तर मला माफ करा बाबा. हात जोडलो काय राहिलं पुन्हा? होय, हात जोडलो काय राहिलं का? माफ करा. नसलं माफ करायचं तर काय करायचं ती करा. बर का, भगवान बाबाने कीर्तनात असा विषय सांगितला, नारी की निंदा मत करो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुआ शोक भीष्म हनुमान. असा रंगून विषय राहिला. महिलाला नाव ठेवू नये. अंजनी माता, जिजामाता, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई असं वर्णन रंगून सांग. मावल्या काय टाळ्या वाजायच्या. तुम्हाला सांगतो, काही साधू असतात पण दिसायला धोरणाच नसतात. उग इद्रूप. काही दिसायला अति सुंदर पण साधू नसतील. काही साधू असतील, दिसायला सुंदर असतील पण फार दळभाद्र्या कपाळाची, दरिद्री. पण हे गुण जमले होते फक्त ओनली वन भगवान बाबा. दिसायला राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पैठणला दिंडी निघली म्हणजे, ऐका बर का, पैठणला दिंडी निघली म्हणजे नाथ महाराजांच्या वंशातल्या महिला भगवान बाबाच्या अंगावरून मिरच्या उतरून टाकायच्या. अशा बाहेर येऊन, कधी न बाहेर येणाऱ्या मावल्या मिरच्या उतरायच्या नसते दिसायला.
साधुत्व फक्त आरोप आला म्हणून शिश्नघात केला, इंद्रिय कापून टाकलं, रक्ताच्या थेंबा थेंबावर तुळशीची रोप ठेवली, साधुत्व. आणि वैभव बसते तिथं पैशाचा ढीक, ऐश्वर्य संपन्न. बर का, असा विषय सांगितला. भगवान बाबांनी मायलाची निंदा करू नये, यांच्यामुळं आमचं असं फार रंगून. आणि नेमकं दुसऱ्या दिवशी वामन भाऊचं कीर्तन. आणि जीवनात त्याच म्हणजे हे त्यांच्या कीर्तनाला ते यांच्या कीर्तनाला अख्ख्या जीवनातला तेवढा येऊ. भगवान बाबाच्या कीर्तनाला वामन भाऊ पुढे बसलेले, कसं चित्र असं करा विचार. आणि मग दुसऱ्या दिवशी वामन भाऊच कीर्तन, भगवान बाबा पुढे बसलेले, राजा बसल्यासारखा. आणि मग विषय आणीत वामन भाऊ म्हणले, आणि वामन भाऊ आरेकारी बोलायचे, भगवान बाबाला आरेकारी बोलायचे. म्हणले रात्री भगवाननी सांगितलं बरोबर, नारी की निंदा मत करो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हो अशोक भीष्महान. बरोबर सांगितलंच भगवान. बाबाने ओळखीला आता काहीतरी बोलायचं यांना. बाबाने अशी खाली मान घातली, असं मान आला. म्हणले वर बघ ना, व्यवस्थित सांगितलंस तू, पण कोणच्या मायलाची निंदा करू नये हे तू सांगितलं नाहीस ना. अंजनी मातेची करू नये, रुक्मिणी मातेची करू नये, स्वामी विवेकानंदाची आईची करू नये, का ह्या बोडख्याची. म्हणजे असं वामन भाऊ म्हणली होती, तुम्हाला सांगतो मी. आमच्या गावात शाळा पडली, कुणी पत्री नेले, कुणी ते अँगल नेले, कुणी चौकटी, लांबपास सामान, आतली टेबल खुर्च्या बी नेल्या, मोकाट लेकर फिरायला लागले. एक आपला सदग्रस्त असं बाबावानी बरं का, ते म्हणायचं अरे वर्गणी करून ती शाळा बांधा, लेकरं मोकर फिरायला लागलीत, आपलीच लेकरं आहेत, आपल्याच गावातली आहेत. कोणी म्हणायचं आम्ही काही नेलं नाही, आणि प्रत्येकाने नेलं. तर यांनी काय केलं, दौंडी द्यायला लावली आणि अख्खं गाव जमवलं आणि गडावून फोटो आणला वामन भाऊचा. ग्रामपंचायतमध्ये खुर्ची नवी शाल, खुर्चीवर फोटो ठेवला, हार घातला आणि उभा राहिला. म्हणला मजुरी करून खातोत, म्हणला आम्ही नवरा बायको, मी काय श्रीमंत नाही. एखादं वावर विकतो मी, एकटा शाळा बांधतो, पण प्रत्येक घरातल्या माणसाने या फोटोला हात लावायचा वामन भाऊच्या. आम्ही काही नेलं नाही म्हणून एकटा शाळा जमीन विकतो म्हणला मी, फक्त प्रत्येकाने असा हात लावायचा. ही वामन भाऊची शपथ आहे, आम्ही काही नेलं नाही एवढं म्हणा. एक जण आला म्हणला आमच्या चुलत्याने 2 पत्री आणली होती. आख सामान आणून टाकावं लागलं. हे वायर कटला समजा लाईटचा, आणि त्याला हात लागल्यावर कसं होतं पुढं, आहे का नाही, पुढं कसं होतं, नुसतं शॉर्ट बसून थांबत नाही ना. हा, हात लागूच तर खाला. हे माफ करीन, पण वामन भाऊचा नाद करायचा नाही. तिथे प्रायश्चित म्हणजे प्रायश्चितच. विठाला बर का, तेव्हा तुला इथं सांगता येणार नाही. मग क्षीरसागराच्या तीरावर चल. सांगायला सुरुवात केली, पार्वती मातेला झोप लागली. मग मच्छीच्या पोटात मच्छिंद्रनाथ होते, हिला झोप लागली, हिचा हुंकार बंद झाला, सांगणं बंद होईल. मग मच्छीच्या पोटातून हुंकार दिला मच्छिंद्रनाथाने, सांगितलं पार्वती मातेला, पण मच्छिंद्राला धले सहज स्थिती. मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला, आणि मग गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला
निवृत्तीनाथाने ज्ञानोबा राहिला, पण याचे आद्य प्रवर्तक कोण? भगवान शंकर. आदिनाथ गुरु तया पार्श्वनी विस्तारू, हे आदिनाथापासून परंपरा आली जाणे, शिवे अवतार धरून गेले त्रैलोक्य मग ज्ञानोबराने याला झळाळी दिली. man सांगितलं या संप्रदायाचं आराध्य दैवत विठ्ठल कुळीचे दैवत. मग त्या दैवताकडे जायचं. कसं जायचं? माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. मग असं जायचं. गात जागा पंढरपूरला जायचं. असं जायचं. गात जागा. एखादा म्हणाला महाराज आम्हाला मृदंग वाजवता येत नाही, चाली म्हणता येत नाही, टाळ वाजवता येत नाही, हरिपट येत नाही, काकडा आरती येत नाही, मग आम्ही कसं जायचं? मग महाराज म्हणले तू असा जा. खात जागा. बाकीचे गात जागा, तू खात जागा. पण निदान झेंड्यात तरी धोरणच नका. महाराज तरतरचे माणसे संप्रदायात. काहीचे झेंडे बोरीला गुततीत नुसता बांबू घेऊन चलतीत खाली. एक तर आहे का? आता काय सांगा. काही गावात दिंडी शिरली, कुत्रे धावतील की झेंडा कुत्र्याच्या पुढे हाड 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 आखलीचा पत्ता. काही नाही, झेंडा घ्यायचा आणि भले 4-5 जणांची सेपरेट दिंडी, पावशीर दीड पावशीर गोपीचे सगळ्या अंगाचं पंढरपूर केलेलं. आणि कुठे गेलं? हो आम्ही पंढरपूरला चालत, आम्हाला खर्ची द्या. कुत्र्या इतका अपमानास्पद संप्रदाय नाही. एवढं चिरगुटे, त्याला नाव चिरगुटे येते का? प्रमाण सुखदेव महाराज. पाहे पाद त्याचे चिरगुट शब्द काय? पाहे पा ध्वजेचे चिरगुट अर्धा मीटर किंवा 1 मीटर. पण जर ते रण निशाण रणभूमीवर लावलं, सर्व सैन्य पळून गेलं का मेलं तिथं. पण राजाला मान कापेपर्यंत तिथून हालता येत नाही. राया जतन करिता. आणि तो झेंडा घेऊन कुठे बी आम्हाला खर्च द्या.
अरे हाय तसा निघ. तुम्हाला यातला कुणी उठण तुला कपडे करतील, तुला चप्पल घेऊन देतील, तुला बॅग घेऊन देतील, पण असा अपमान करू नको संप्रदायाचा. आणि याच्यामुळं होतं काय ते एक तुम्हाला सांगतो. याच्यामुळं काय होतं, हे काय कुठल्याच लेवलचे नसते. मोकार बोर्ड रंगीला आणि झेंडा हातात. मग काही काही साईडचे लोक म्हणतात बघा संप्रदायातले लोक. अरे ह्या डबड्यामुळं आम्हाला खाली बघावं लागतंय ना. जुन्या माणसाच्या म्हणीत गावाबरोबर किडी रगडायचं. काही काही फार मोठाले गायक, पण त्यांना स्टेज पर्यंत धरून आणावं लागतं. हो हो. कुठे स्टेज बर का. तुम्हाला सांगतो असल्या वारकऱ्याचे भजन ठेवायचं, पण ह्या पिसाळ्याने अवलादीला गावात येऊन देऊ नका. लक्षात ठेवाय वाक्य. भजन ते वंगळवाणी नरकात जाणे चुके ना. लक्षात तेव्हा गात जागा गेले पंढरपूरला. रामकृष्ण गीती गात दिवस आनंदी आनंद नाही. या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा आणि मग त्या ठिकाणी नामाच्या कीर्तनी संत झाले दंग.
पौर्णिमेचा काला झाला, वारकऱ्याने पताका उचलल्या. हे भगवान, आम्ही जातो आमच्या गावा. आता येतो. चालले हो. 2 दिवस अजिबात नाही. आजचे दिवस अजिबात नाही. काला झाला, आमचा विषय संपला. घरी पत्नी लेकरं आहेत, जबाबदारी आहेत आमच्या. प्रपंच सुद्धा व्यवस्थित ज्याला करता येतो त्यालाच परमार्थ जमतो. हे वाक्य कोरून ठेवा. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला इकडचा काय दिवा लावता येणार आहे? ज्याचे ऐके धड नाही, त्याचे पारत्रिक कुसशी काही. आमची जबाबदारी. नाहीतर घरी रांडा पोरे मरती उपवाशी, मरती उपवाशी. सांगे लोकापाशी ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान. घरी रांड, त्याचा काय उपयोग? बरे का, आम्हाला जायला पाहिजे. परमात्म्याने विटीवरून उडी टाकायची, डोळे डबडबलेले, धावून या देव गळा घाली मिठी. स्पुंदो स्पुंदो गोष्टी बोलत असे. फुंदू फुंदू रडण्याचे प्रकार आहेत ना, बरे का गणपा. रडण्या इकडे रडण्याचे प्रकार बरे का महाराज. मामा मिठी सोडा, आज सगळं सांगतो मी, जेवढं आहे तेवढं ऐकावर. एक रेडणं फुंदू फुंदू, आवाज कमी असतो पण हावभाव त्याचे नुसतं. आणि एक रेडणं दम धरून. आवाज कमी करा. परमात्मा फुंदू फुंदू राडला हो, फुंदू फुंदू राडला. थांबा ना, नाही जमत. अरे तुमच्यामुळं मला देवपणे. आता सांगा, मीच नाही, कोणतेही कीर्तनकार किती मोठे असले नुसते आणून इथं उभा करून जमन का? ऐकणार पाहिजेत ना. ऐकणार नसलो कुणाला सांगा, ते बी असे पाहिजेत. गोविंद महाराज बघा चित्र कसं. 1 सेकंद मी बोलत नाही, बघा वातावरण. जस काय कुणीच नाही मंडपात, कीर्तनाला वातावरण लागतं बरे का. तुमच्यामुळं मला देवपणे. नाही तर पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमचे नि बरा दिसत. देवा, तुम्हाला दुःख वाटते, तुम्ही रडतात, आम्हाला तरी समाधान वाटते का? आमची अवस्था कशी झाली कन्या.
दृष्टांत आहे हा. कन्या सासुऱ्याशी जाये आणि मागे परतोनी. हा पूर्वीचा दृष्टांत आहे, फार पूर्वीचा बर का. बैलगाडी वराड असायचं पूर्वी. हे सुविधा नव्हत्या वाहनाच्या. त्याच्या हुकून चुकून एखाद्याची ट्रक असायची. हुकून चुकून 10-15 गावात एखादी कुठंतरी ट्रक. पण प्रतिष्ठित माणसाचं लग्न असलं मग ते नावे मामाने सर्वांना आमंत्रण द्यायचं. आणि मग बैलगाड्या हे 40-50 बैलगाडी, पांढरे शुभ्र बैल असे बागड्यासारखे. आणि मग दुपारी थोडं कमी करा बरं का. दुपारी एखाद्या आंब्याखाली थांबायचं. मोठाली पातेली, तिथल्यात रानातल्या तुरीच्या काड्या आणायच्या आणि पिठलं हाटायचं. त्याला गाठीचं पिठलं म्हणायचे. एवढ्याला गाठी, पीठ तसं जात बरोबर. पण ताकदवान माणसं, मर्दानी माणसं, मुरदाड गडी नव्हती. तेच खाऊन पण दागड्याच्या चुली त्याच्यावर भाकरी केल्या मज्जात अगदी. आणि आता इतक्या सुविधा असून बी कसं तरी होतंय हो. आज सकाळी लवकर उठ जा, उलसा व्यायाम करी जा. नाही व्यायाम तर उलसा फिरून येत जा. नाही फिरायला जमलं थोडा योगा करीत जा. आता इथं संध्याकाळी TV पुढं बसायचं 1-1:30 वाजेपर्यंत. आणि सकाळी लवकर उठायचं 11:30-12ला. ऐका. आणि मग ते बैलगाडीचं वराड फार मजा असायची त्याच्यातून. मडकी असायची पाणी प्यायला छोटे छोटे. कुंभारांनी मोठले रांजण आणून द्यायचे. गार पाणी चवदार लागायचे. आणि ते जे बैलगाडी घेऊन आलीत का, तुमच्याकडे ती प्रथा असेल ना त्या काळी. हा हा तुम्ही काय बिगर वराडीच लग्न केले का? म्हणजे बैलगाड्या होत्याच ना बरं का. मग कुणाचं काय कुणाचं काय. ज्यांनी बैलगाडी आणली का त्या बैलावाल्या त्या नवरीच्या बापाची आखी गंज खलास करून टाकायची. कुणी टावेल घेऊन जायचे बैलाला पेंड. आणि त्या नवरीच्या बापाच्या फासोळ्या उघड्या त्याने म्हणजे थोडं थांबा तवर दुसरा हे पेंड. लय तरातराचे माणसं महाराज. अजून सुद्धा काही काही एखाद्या मुलीचं लग्न असलं त्या बिचाऱ्याला 12 भानगडी करायच्या आर्थिक बाजूच्या. त्याला अख्ख्या बावखीला बसत्याला न्यावं लागते. आणि हुकून चुकून एखादा राहिला त्याने जी अंगात आणायचं याच्या मंडपातच जायचं नाही, लागणारच आहे. मग त्याने जाऊ द्या चुकलं आमच्याकडून, द्या सोडून. होतं नाही नाही पण मी काही दिसलो नाही का तुला. मग त्याला सगळ्याला घेऊन जावं लागतं बावखीला महाराज बसत्याला. तिथे गेलं की काही म्हणायचं चला एकदा नाश्ता करून घेऊ. रट्टवून नाश्ता करायचा, घाम पुसायचा. आणि चालताना त्याच्यात चालणारी गडीलाही धोरणात काही नाही असं चालायचं. कापड दुकानात गेला, रट्टवून नाश्ता केलेला, वरून फॅन, खाली गाद्या, ह्यो नुसता जांभळ्या देतो. आणि मग नवरीचा बाप म्हणलं का तात्या बघा ना काही. ते म्हणतो आपल्याला काय कळतंय. मग कशाला मारायला आला. 150 रुपयाला घातले ना त्याला कामाला थांबायचं. तरातराचे माणसं मारा. एकाची दाढी पिटली आणि ते विजायला लागला. कशाने पिटली काही जीवाला खाऊ नका पण पिटली. ते लागलं विजायला. एकाला बिडीचं व्यसन होतं त्याला दिवसभर काडी नव्हती. पळतच आला आणि त्या दाढीला बिडीला थांब 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 म्हणला दाढी जळा नका. असले लोक आहेत तर काय लय अवघड खेळ. तेव्हा मग 2-4 दिवस लग्न सोहळा. आणि त्या काळी असे तवा असायचा स्पीकरला. हे असे नव्हतं खाटपूर. अशी तवान दादा कोंडक्याची गाणी प्रसिद्ध अर्थभरीत गाणी, मोकार गाणी नव्हती. हो गंगूतार हाय गंगून रंगून सगळी होती बरोबर. अहो निळू फुले, दादा कोंडके फार मराठी अभिनेते. फार त्या निळू फुल्या भोरला उतरला एकदा.
बोर तालुका. 5-6 महिलांनी अशी दगड घेतली, निळू फुल्याला हाणली. म्हणली यांनी लई त्रास दिलेला लोकांना, कुणाच्या जमिनी नावच्या करून घेतल्या, कुणा पिक्चर पाहिलेलं त्यांनी. महाराज पोलीस आले 4-5 पटकन त्या निळू फुल्याला पोलीस स्टेशनला नेलं. तरी एक म्हातारी आली, म्हणली याला बाहेर काढा. ऐका. आणि मग ते म्हातारीला लावलं समजा. पण ते फौजदार म्हणी सर तुम्हाला काही वाटलं नाही का दगड हाणली त्याने शिव्या दिल्या. निळू फुल्या म्हणला मला आता क्लिअर कळालं की आपलं सोंग खरे. त्यांना काय म्हणू नका, त्यांनी हाणले बरोबर आहे त्यांचं, पण माझ्या सोंगाची सपाती खरी. देवासारखे माणसं होते होय, काय नुसते मोकर होते का असे. आणि मग ते एकदा तिथलं लग्नातला तो मंडपातला कार्यक्रम आटोपला, साडं भरलं की मग ती मुलगी एकदा का निघाली. मग गल्लीतल्या गावातल्या महिलांनी गोळा व्हायचं, यमुने जपून राहा, कधी कुठं बाहेर गेलेली नाही. मग त्या मुलीचा राग असला काही महिलाला तरी त्यांनी रडायचं त्या टायमाला, स्मशान वैराग्य. आणि मग तिच्या मैत्रिणी गोळा व्हायचं, माईक हातात घ्यायचा, असे करून रसात गाणी म्हणायची. ज्याची होती ग त्यांनी नेली, येडी माया ग वाया गेली, मायात होती ग बुरबुराई, त्याच्यावर बसला ग चोर जावाई, त्यांनी नेली ग आपली बाई. आणि नवरीन म्हणजे आई तिचं मी नाही जात, नवर देवानी फार 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 मारायची. आणि मग गाडीत बसली ना, हे नुसतं विनोद सांगत नाही, जशी गाडी शिवाराच्या बाहेर जाईल मागे परतून पाहे तैसे बरं का. मग हा दृष्टांत कमी वाटला. एखाद्या वेळेस त्या घरातले माणसं जर समजदार, आता असे माणसं आहेत महाराज, सुनाला सून म्हणून नाही मुलीपेक्षा जास्त जीव लावून सांभाळतात. आणि सांभाळलं पाहिजे. ज्याला म्हातारपण मावले हो, लक्षात ठेवा, म्हातारपण सुरक्षित घालायचं असलं की सुनाला मुलगी म्हणायचं, म्हातारपण व्यवस्थित जाणार. नाही तर तुझ्या बापाने हे शिकलं का, तुझ्या आईने असं शिकलं का, म्हातारपण ती म्हणते तिथं कोपऱ्यात बसायचं, शहाणपणा करायचा नाही. मदन महाराज होती एक पंढरपूरला, त्यांनी सांगितलं, म्हटले परमार्थ कशाला म्हणतात सांगू का. सुनाला वाटलं पाहिजे सासू नाही माझी आई आहे, आणि सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी मुलगी आहे, त्याचं नाव परमार्थ आहे. असं ज्यांना वाटतं त्या मावल्याला हात जोडावात, आणि ज्यांना वाटत नाही त्यांना कोपरापासून जोडावा. बरं का. अहो सुनन सासू दोघीच घरात, आणि त्या सासूला वाटतं सुनाने बाहेर जावा म्हणजे काहीतरी करून खाऊ पटकन, आणि सुनाला वाटायचं म्हातारीने बाहेर जावं. पण आता ती सासू स्वतंत्र. एक दिवस म्हणली यमुने बोला त्या अख्खं नदीवर धुणं घेऊन जा आणि वात्या पाण्यात खळखळ धुवून आण. अहो रात्रीच पाणी सुटलं, आत्या 2-3 ड्रम गज भरली, कशाला मोकर. मी सांगते नदीवर जा म्हणजे जा. आता ती तिची सून होती, सासू तशी सून, उंबऱ्याचा गुण. ती म्हणली एवढं ड्रम भरलेत पाण्याचे तरी म्हातारी मला नदीवर लावती, हिचं काहीतरी माय जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ दिसते. बरं का. तिने धुना नदीत गेली बकेट घेऊन, नुसती अशी बुडवली आणि पटकन माघारी फिरली. म्हाताऱ्याला वाटलं इतकं धुणं धुवून येऊस तर 1-1.5 तास जाईल, मग पटकन आपण काहीतरी करून खाऊ. मग लवकर करून खाण्याचा पदार्थ म्हणजे शेवयाचा भात, ताबडतोब होणारा. नुसतं गरम पाणी करायचं, सोडला की भात तयार. लवकर होतो, पण खायला लवकर थंड होत नाही. म्हातारीने भात केला, मोठ्या परातीत ओतून घेतला आणि सहज बोट. मग तिला वाटलं ह्या राड्यात सून येईल. मग पदराने ती प्लेट मोठी धरली, मागच्या खोलीत गेली, खाली ठेवली, बसली बोकीत.
सून आली, इकडे तिकडे पाहिलं, म्हातारीचा पत्ता नाही. तिला वाटलं आता आपल्याला करून खायला आणि त्याला एवढा टाईम आहे का. मग पटकन आपलं मडक्यात तापलेलं दूध आहे, अशी तळ हातावानी साय आलेली आहे, वतून घेतलं, अशी साई बोटाने ओढून घेतली, पटकन पिऊ म्हणली. पण पिता पिता म्हातारी दरवाज्यातून येईन. मग चला मागच्या खोलीत. ही गेली दूध घेऊन, म्हातारी भात फुकीत होती. सुनाकडे पाहिलं, म्हणली तू कुणीकडे. सून म्हणली आत्या, ह्या भातात दूध घेतलं तरच बरं लागतोय, दूध घ्या. म्हातारी म्हणली तुपाची बरणी आण, तू बस दूध घे. मग जर माणसं धोरणातले असले तर ती सून माहेरचं दुःख विसरून जाईन. पुढे दृष्टांत दिला, चुकली या माय बाळ हुरुहुरा पाही, बाळा हुरू हुरू पाही. हाही कमी वाटला. या खरं जरी आईची मुलाची चुकाचूक झाली, पण पुन्हा भेट झाली खुश होतील दोघे बी, हा कमी वाटला. लास्ट दृष्टांत, जीवना वेगळी मासोळी मासोळी तैसा तुका तळमळी कोणत्या वेळी. निळोबाराय म्हणतात, पंढरीहुनी गावा जाता वाटे खंती, पंढरीनाथा विठोबा. आमुच्या गावा आम्हा शवे, तुम्हा लागी प्राण फुटे, वियोगे दुःखे पुरलोटे. निळोबाराय म्हणतात, देवा निळा म्हणे पंढरीनाथा, चला गावा आमुच्या आता. झालेली सेवा परमात्म्याच्या, बजरंगबलीच्या, माऊलींच्या, जगद्गुरूंच्या आणि गुरुनाम गुरु सद्गुरू वामन भाऊ भगवान बाबांच्या चरणी समर्पित करू. या ठिकाणी थांबू.
फार छान वातावरण आश्वल आंब्याचं. किती लोक होते याच्यापेक्षा किती लक्ष देऊन ऐकणारे होते, याला हे कीर्तनाचं वैभव असतं. नाही तर नुसती गर्दी गर्दी. कुणाचं कीर्तन इंदोरी करायचं, कितीक माणस होती, पाय ठेवायला जागा नव्हती. कीर्तन विचारूच नका. असं आता काय सांगावं. तुम्ही कुठं होते? समोर बसलो होतो. कीर्तनाला अभंग कोणता होता? एवढं कळतोय आपल्याला. मग कशाला मरायला आलता का? चित्त नाही नामी तरी तरी ते व्यर्थ. तैसा वक्तातून हे श्रुती नवीन. छान वातावरण. बोलण्याच्या ओघात एखादा रंगून गेल्यामुळं शब्द जात असतो, सोडून द्या. पण जे बरोबर आलं ते मात्र नक्की घेऊन जा, नक्की घेऊन जा, नक्की घेऊन जा. आपण ह्या 2 वर्षाच्या नंतर एकमेकाला भेटलोत, ही त्या परमेश्वराची कृपा सांगा. काय हातात? हातात काय? राखेलचा डबा. दुसरं काय? किती मोठी संपत्ती कमवून ठेवा. वामन भाऊ सांगायचे, माणसं धन मिळून या कोटी, सवे नये रे लंगोटी, पलंगणी आल्या सुपती, शेवटी गवऱ्या सांगाती. आणि आपण काय माती नेणार आहे. त्याचं गाव सोन्याचं होतं. कीर्तन संपलं, आता ठळक बातम्या. बरं का? त्याचं गाव सोन्याचं, गावातले घरं सोन्याचे, घरावरचे स्लॅब सोन्याचे, स्लॅबच्या खालच्या भिंती सोन्याच्या, भिंतीच्या चौकटी सोन्याच्या, चौकटचे दरवाजे सोन्याचे, दरवाजाच्या काड्या सोन्याच्या, काड्या अडकायची कोंडी सोन्याची, कोंड्यात घालायची कुलप सोन्याची, कुलप लावायच्या किल्ल्या सोन्याच्या, किल्ल्या घेऊन कुलप लावणारी माणसं बी नाही ती नव्हती. शेवट काय झालं हो? शेवट काय झाला सांगा. ते कवडी गेली आणि नाही. आपण काय माती नेणार. मला एखाद्याच्या गळ्यात काही 1.5 तोळ्याची चेन फिन राहिली, नोटाबंदीच्या काळात केलेली, आणि जर गेला आणि उचलला, आणि जर ती चेन काढून घ्यायची आठवण नाही राहिली, मग ही संघटना डोकं चालवती. हे तुम्ही करची पुढची खरंच संघटना. आपलं तरी पखोजाचं वाटोळ होईल, टाळकऱ्याचा शिमगा होईल, कीर्तनकाराचा देवारा होईल. ठेवा खाली बरं का. पण रडताना यांचं काही बिघडत नाही, आणि डायरेक्ट काढून घ्या असं म्हणत नाहीत बरं का. मग रडता रडता म्हणायचं, माझ्या बाबाच्या गळ्यात चैन कशी चमकती रे. आणि मग बाकी म्हणते, आता पुरी म्हणते चैन राहिली घ्या काढू. बांधोनी आधी ती आमाची हाती. आपला विनोद प्रमाणासहित. तेव्हा याच्यात काही बाद होऊ देऊ नका. ईश्वराने दिलेल्या आयुष्याचा नक्की उपयोग करा. विठ्ठल जय जय.